हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण साडीला तसंच इतर कपड्यांना पण घरच्या घरी ड्राय क्लिनिंग कसं करायचं जेणेकरून त्याला लागलेले डाग जातील। खराब जर वास येत असेल, घामाचा वास किंवा इतर वास जर त्याला असेल तर तो पण काढायचा आहे आपल्याला। त्याचप्रमाणे जे आपले हे ब्लाउज असतात ते काखेत नेहमी बघा खराब झालेले असतात, पण हे मग सिल्कचे किंवा इतर महाग ब्लाउज असतील तर ते क्लीन करणं फार कठीण जातं, पाण्यात घालू नाही शकत। मग ते कसे साफ करायचे, क्लीन कसे करायचे। आता इथे पहा, माझी ही प्युअर सिल्कची साडी आहे आणि दुसरी एक अशी कॉटनची साडी आहे। तर दोन्ही जवळपास एक्सपेन्सिव्ह आहे, ती सिल्कची जास्त एक्सपेन्सिव्ह आहे। तर ती कशी क्लीन करायची आणि इतर पण कपडे तुम्ही ब्लेझर ड्राय क्लीन घरी करू शकता किंवा दुसरे पण तुमचे टॉप असतील किंवा कुर्तीज असतील महागड्या सिल्कच्या किंवा इतर मटेरियलच्या, त्या तुम्ही घरच्या घरी अगदी ड्राय क्लिनिंग करू शकता। डाग वगैरे सगळं जाणार आहे, रिंकल्स जाणार आहे, ऑर्डर फ्री होणार आहे। तर इथे पहा, मी आधी तुम्हाला एक साडी करून दाखवते। तर इथे मी आधी डिटर्जंट घेतलेलं आहे लिक्विड, त्याच्यात आपण बघू साडीचा कलर जातो का। आता एक कोपरा मी साफ करून क्लीन करून दाखवते। तर आता हे दोन रंगांची मी साडी पहा घेतली आहे। खूप जणांना प्रश्न असतो का दोन कलरची साडी कशी क्लीन करायची। तर आता मी हे दोन्ही बघा बाजू बुडवलेल्या आहेत, पिवळा रंग आणि एक मरून कलर। तर साध्या डिटर्जंटमध्ये मी एक कोपरा बुडवला तर तिथला कलर गेलेला आहे। तर आता साधारण आपल्याला पहिल्या वेळी थोडासा कलर जाऊ शकतो, पण याने काय होणार आहे, आपलं कलर फेड नाही होणार आहे। तर इथे मी एक वाइप्स टाकलेला आहे, तर तो कसला आहे ते आपण बघूया। तर याच्यात पहा, मी साडी आता बुडवलेली आहे, दुसरा भाग घेतलेला आहे, त्याच दुसरा एंड घेतलेला आहे साडीचा आणि दोन्ही कलर ते असे बुडवलेले आहेत, अजिबात कलर गेलेला नाही। तर तुम्ही हे बघू शकतात आणि वास पण एवढा सुंदर आहे या वाइप्सना। तर हे काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे। तर मी साडी याच्यात आता अगदी 2 ते 3 मिनटं बुडवून ठेवली। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण ही साडी काढायची आणि चांगल्या पाण्यातून एकदा काढायची, एकदाच दुसऱ्या आपल्या क्लीन पाण्यातून काढायचे। पहा फरक दोन्ही पाण्यांमधला। तर आता काढलेली साडी मी वॉश करून म्हणजे एकदा पाण्यातून काढून घेते। तर इथे आहे ॲस्ट्रो प्लस ड्राय क्लीन ॲट होम। अगदी हे ड्राय क्लिनिंग एजंट आहे आणि खूप उपयोगाचं आहे। तर रिमूव्ह स्टेन करतं, रिलीज रिंकल्स करतं, रिमूव्ह ऑर्डर करतं, म्हणजे अगदी आपलं जो कपडा असेल तर तो अगदी क्लीन करतो सगळ्याच दृष्टीने। म्हणजे त्याला चुरगळी पण नाही राहत, वासही नाही राहत किंवा डागही नाही राहत आणि अगदी आपला साडीचा किंवा कपड्यांचा कलर जसाच्या तसा राहतो, अजिबात फेड होत नाही। काही कपडे खूप डार्क असतात, मग त्यांचा कलर अगदी थोडासा पाण्यात उतरू शकतो, पण कलर अजिबात फेड होत नाही आणि कपड्यांची जी चमक असते ती तशीच राहते या ॲस्ट्रो प्लसने। तर हा खूप उपयोगी असा एजंट आहे। मी मगाशी दाखवलं तसंच आता आपण हा वापरूया। तर मगाशी मी एक वाइप्स वापरलेला आहे, म्हणजे तो पेपर वापरलेला आहे, वेट पेपर। तर आता आपण काय करायचं आहे, अगदी आपल्या रिक्वायरमेंटनुसार घ्यायचं आहे। तर मी हा पहा इथे घेतलेला आहे आणि एका बालदीत पाणी घेतलेलं आहे। तर आता इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवते का डिटर्जंटचं पाणी घेतलेलं आहे आणि आता मी कॉटनची साडी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर कॉटनची साडी पहा, याच्यात आपण बुडूया। अगदी डबल कलरच जो पदराचा भाग आहे तो मी घेतलेला आहे, तर बुडवलेला आहे। तर अगदी डिटर्जंटमध्ये कलर जाणार एवढं नक्की या साडीचा। तर एक साईडचं मी केलेलं आहे। तर पहा, अगदी मी काही सेकंदच ठेवलेला आहे, अगदी पूर्ण मिनिटभर पण नाही ठेवलं तरी लगेच एवढा कलर डिटर्जंटमध्ये गेलेला आहे। आता आपण काय करूया, ॲस्ट्रो प्लसमध्ये करून पाहूया। तर पहा, मी याचा एक तुकडा फक्त टाकते, अगदी पूर्ण वाइप्स पण आपण वापरत नाही आहे। तर मगाची साडी जरा हेवी होती, मोठी होती, म्हणून त्याला मी पूर्ण घेतलेला। तर आता मी थोड्याशा तुकड्यामध्ये ही कॉटनची करणार आहे। तर असं पाणी थोडंसं पांढरं होईल तेवढं आपण तो त्याच्यात मिक्स करायचं आहे, त्याच्यातच तुम्ही तो वाइप्स टाकला तरी चालेल। आता मी इथे थोडं अगदी 2 ते 3 मिनटं बुडवून ठेवणार आहे। मगाशी आपण डिटर्जंटमध्ये अगदी 30 सेकंदच बुडवलेलं, तर इथे मी 2 ते 3 मिनटं जवळपास ठेवले आहे आणि आता साडी काढते आहे, बघूया। तर तिथे पहा, अगदी 30 सेकंदात कलर गेलेला तेवढाच जवळपास 3 ते 4 मिनटात गेलेला आहे। तर आता ही आपण कॉटनची जी माझी साडी आहे तर ही पण आपण क्लीन करूया।
एकदा पाण्यातून काढायची आहे फक्त, याच्यातून काढल्यावर दोनदा नाही काढायची। तर आता मी वाळत घातलेली, सावलीत वाळत घालायची। तर दोन्ही ही प्युअर सिल्कची आणि कॉटनची साडी जवळपास दोन्ही आता वाळलेल्या आहेत। आता त्या काढून मी इस्त्रीला टाकते किंवा इस्त्री करते घरात आणि मग तुम्हाला दाखवते का कशा झाल्यात। आत्ताच बघा त्याचा कलर अजिबात फेड झाला नाही किंवा एक कलर दुसऱ्यात मिक्स झालेला नाही आहे, ते दाखवते मी तुम्हाला। तर पहा त्याचा पदर जसाच्या तसा आहे, मरून कलर पिवळ्या कलरमध्ये गेलेला नाही किंवा हा निळा कलर किंवा मरून कलर त्याच्यात गेलेला नाही आहे। तर अशा प्रकारे अगदी आपल्या महागड्या साड्या किंवा कपडे असे सेफ राहतात दोन कलरचे असतील तरी। त्याच्यानंतर आता आपण ब्लाऊज बघूया। आता ब्लाऊज क्लीन करणं म्हणजे फार कठीण काम आहे। काय होतं, काखेत घाम राहून राहून त्या ब्लाऊजचा कलर तिकडे खराब होतो, शिवाय तो ब्लाऊज विरला पण जातो। तर वेळोवेळी आपण असं घरच्या घरी या ॲस्ट्रो प्लसने जर ड्राय क्लिनिंग केलं तर अगदी ब्लाऊज छान राहतात। पहा मी अगदी मगाशी राहिलेला त्याच्यातला दुसरा तुकडा घेतला आणि तो बुडवला। आता या एवढ्या पाण्यात माझे हे 2 ब्लाऊज आपण करूया। जवळपास सारखे कलर आहेत म्हणून मी त्या एका पाण्यात करते। तर तुम्ही वेगळं केलं तरी हरकत नाही, वेगवेगळे कलर असतील तरी। तर हे ब्लाऊज मी आत्ता रिसेंटली वापरलेले, त्याला वास येत होता घामाचा आणि काखेतसुद्धा थोडंसं खराब वाटलं म्हणून क्लीन केले। तर ब्लाऊज ना काखेत तुम्हाला चोळायचं तर थोडं चोळू शकतात, शिवाय साडीला पण तुम्ही करताना ना फॉलच्या साईडला वगैरे थोडंसं असं हातानेच चोळून घेतलं तर फॉल पण क्लीन होतो। तर माझ्या पण साडीचे फॉल क्लीन झालेले आहेत। आता ब्लाऊज पण मी हा थोडासा क्लीन केलेला आहे। याला फक्त घामाचा वास येत होता, कुठलाही डाग नाही आहे, पण डाग पण क्लीन होऊन जातात याच्यात घातल्यावर। तर पहा इथे मी घातलेले आहेत ब्लाऊज काढलेले आहेत, त्याच्यातले आता साधं पाणी टाकलेलं आहे, प्लेन पाणी आपलं, आणि कुठलंही गरम पाणी वगैरे घ्यायचं नाही। तर नॉर्मल टेम्परेचर आपलं रूम टेम्परेचरचं जे पाणी असतं तेच घ्यायचं आहे। तर पहा झालेलं आहे ब्लाऊजचा, एका ब्लाऊजचा साधारण कलर वाटतोय पण अजिबात फेड होत नाही। तर हे ब्लाऊज पण मी आता सावलीत वाळत घातलेले आहेत। तर आपलं 4ही गोष्टी झालेल्या आहेत साड्या। तर या व्यतिरिक्त तुम्ही इतर घरातले कपडे, ब्लेझर घ्या किंवा महागडे तुमचे कुर्तीज वगैरे असतील तर ते तुम्ही क्लीन करू शकतात। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ती तुम्ही जरूर पहा, तिथे क्लिक करा आणि तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की मागवा। आता साड्यांना इस्त्री झाल्यानंतर साड्या पहा नवीन अगदी वाटत आहेत आणि जी चमक जी त्यांची आहे ती जशीच्या तशी चमक राहिलेली आहे दोन्ही साड्यांची, शिवाय ब्लाऊजही अगदी छान झालेले आहेत। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि ॲस्ट्रो प्लस जर तुम्हाला ड्राय क्लीन ॲट होम मागवायचं असेल तर नक्की लिंकवर जा, तिथे क्लिक करा आणि तुम्ही हे घर बसल्या मागवू शकतात आणि भरपूर तुमचे कपडे या वाइब्समध्ये होणार आहेत। तर माझ्याकडे हे 10चं पॅक आहे, तुम्हाला 20चं पॅक हवं असेल तर तेही मागवू शकतात, तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही मागवू शकतात। तर माझे तर कपडे छान झालेले आहेत, तर तुम्ही तुमच्यासाठी पण नक्की मागवा।